तर भ्रष्टाचाराची पोलखोल होणार होती म्हणूनच सभागृह चालू दिलं नाही। नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर हा आरोप केला। केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार असून देखील आरक्षण देत नाहीत अशा शब्दांमध्ये पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। एकनाथ शिंदेंनीच गुलाल उधळला आणि आता विरोधकांच्या नावानं खडी फोडतायत अशा शब्दांमध्ये पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं। नाना पटोले जी विरोधक सत्ताधारी आक्रमक झालेले आहेत, वेलवरती उतरून आंदोलन करत होते। 45 मिनिटांसाठी सभागृह तहकूब आहे। काल सर्वपक्षीय आरक्षणासाठी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये तुम्ही विरोधक म्हणून बहिष्कार घातलेला होता। मला या सरकारचं कळायला कारण नाही। इनके यांचे भ्रष्टाचाराचे आज पोलमपट्टी खुलणार आहे ते वाचवण्यासाठी आणि जे मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर या लोकांनी दाखवलेलं होतं 2014 मध्ये, त्याच्यामध्ये हे देऊ शकले नाही। केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार आलं आणि देऊ शकले नाही। आणि ऑलरेडी आम्ही या मीटिंगमध्ये गेलेलोच आम्ही जे आमचं मत आहे ते मांडलेलंच आहे। आता यांना निर्णय करायचा आहे। मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळलेला होता। यांचे एक मंत्री जे आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातले ते ओबीसीच्या आंदोलनाला जातात आणि तिथं म्हणतात की आम्ही नाही चालू देणार। तर यांच्या मंत्रिमंडळातच एकमत नाही तर विरोधकांवर आरोप करायची काय गरज आहे? तुमचे विरोधक देखील ओबीसीच्या आंदोलनाला जातात। स्वतः विजय वडेट्टीवार अनेक आंदोलनामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वडेट्टीवार गेलेत आणि ओबीसीच्या आंदोलनाला वडेट्टीवार। विरोधी पक्ष नेते म्हणून जे काही आंदोलन असेल त्या आंदोलनाला भेट देणं हे दायित्व आहे। यांचं म्हणणं काय नेमकं ते समजून घेणं आमचं दायित्व आहे। जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई।